भाऊ आहेत. सर्वप्रथम मी विनोद यांच्याकडे जाणार आहे. माझ्या परिचयाचे आहेत. अनेक दिवसापासून सामाजिक चळवळीत त्यांचं काम मी जवळून पाहिलेलं आहे आणि आई वडिलांसोबत शेतीचा व्यवसाय करत करत त्यांनी आपल्या एका भावाला एका उच्च शिखरावरती पोहोचताना पाहिले. इतकंच नुसतं पाहिलं नाही तर त्यांनी त्यांच्यामध्ये मोलाचा वाटासुद्धा त्यांनी उचलला आहे असं मला ऑफलाईनमध्ये माहिती मिळालेली आहे. गावामध्ये आल्यानंतर मी डायरेक्ट मंगेशकडे किंवा मंगेशच्या आई वडिलांकडे आलो नाही बरं का. अगोदर गावातल्या लोकांशी चर्चा केली. खरंच यामागचं काय सत्य आहे हो, कोण असेल यांच्या पाठीमागे, या सगळ्या बाबींचा विचार केला. परंतु आपल्या भावाला काय बनवायचं हे एखाद्या वेळेस जर माणसाने जर मनात बांधली तर काय बनवू शकतो हे आता हे उदाहरण तुम्हाला बघायला मिळणार आहे. सर, तुमचंसुद्धा स्वागत आहे आवाज बहुजनांच्या न्यूजमध्ये. कशा पद्धतीने हा इथपर्यंतचा गाडा तुम्ही ओढला, वडिलांसोबत, आईसोबत आणि भावासोबत, सविस्तरपणे मला ऐकायचं. हा गाडा ओढते वेळेस सर्वात जास्त कष्ट आईच्या आणि वडिलांचे. मी जास्त तेवढा परिश्रम घेतलो नाही, कारण माझ्या सर्वाचा लाडका मी. छोटा तोच होता परंतु सर्वाचा लाडका मी. काम तोच करत होता आणि मोठाच करत होता. मी बिलकुल आतापर्यंत काम केलं नाही. सर्वाचा लाडका मी होतो आणि ह्या सर्वांनी मला सांभाळला. तर योगायोग मी 12वीपर्यंत शिक्षण घेऊ शकलो. त्याच्यानंतर तो शिक्षणात आला आणि तो शिक्षणात आजच्या काळानुसार आईवडिलाला सोडून तो आनंदवाडी ते हडोळती ते लातूर आणि लातूर ते पुणे ह्या प्रवासात सध्याच्या परिस्थितीमधला हा मुलगा. आज परिस्थिती काय, एवढं कमी आणि एवढं कमी खर्चात आणि आईवडिलाला आपल्या कसल्याच गोष्टी न कळू देता, त्याला जे काही त्रास होता त्या पण गोष्टी कोणापुढे शेअर न करता, आपलं दारिद्र्य लपवून, ह्याच्याकडं क्लासला देखील पैसे नाहीत आणि आपल्या भावाला पण सांगणे नाही किंवा आईवडिलाला न सांगता तो आपल्या मित्रासोबत राहून तो शिक्षण पूर्ण केला. हे मला सांगायला खूप गर्व वाटेल. आणि पूर्ण चारित्र्य संपन्न, कुठलेच कोणासोबत वादविवाद नाही, आजपर्यंत कसल्या प्रकारचा कोणासोबत मतभेद नाही, सर्वाच्या तोंडातला असा एक माझा छोटा भाऊ. आज मला तो शिय झाला. आज मन भरून येते की मी बी खूप त्याला मागच्या पिरियडमध्ये त्याला जसं यश अपयश होत गेलं तर खूप त्याला टोमणे मारले, त्याला बोललं. कारण मला स्वातंत्र्य घरात होतं. पूर्वी घरामध्ये सर्वजण लाड करत होते, मी सर्वाला बोलत होतो, हक्कानं बोलत होतो. पण त्याला सर्वात जास्त त्रास देणारा मीच एक भाऊ होतो. त्याला खूप छेडलो. त्याला म्हणजे 1-2 वेळेस यश अपयश आलं, त्यावेळेस मी सांगत होतो तो आई वडील कष्ट करायला, तू काय करायलास पुण्याला. त्याला वाईट पण वाटत होतं. मी बघितलो त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये खूप कष्ट होते. ते कष्ट शब्दात मांडता येणार नाहीत. परंतु आणि बेसिक म्हणजे त्यावेळेसचं जे एज्युकेशन होतं ते आजच्या काळासारखं नव्हतं. त्यानं ग्रामीण भागात आणि स्टेट बोर्डाचं आपल्या इथलं एज्युकेशन म्हणून मराठी मीडियम सर्व, आणि तिथं गेल्यानंतर त्याला CBSE पूर्ण आणि इंग्लिश टू इंग्लिश सर्व. आणि इथं सर्व 12वीपर्यंत विषयच नव्हता. काल परवा 2005पासून एक गव्हर्नमेंटनं निर्णय घेतला, पहिलीपासून इंग्लिश सब्जेक्ट चालू केला. पूर्वी तर नव्हतंच. बरं, ह्यानं तो परिश्रम खूप घेतला आणि तो त्या विषयामध्ये आज CA डिग्री प्राप्त केला. खूप माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मला अपेक्षित वाटत नव्हतं, त्या गोष्टी आज माझ्या भावाने केला. मी ते ह्या गोष्टी खरंच त्याच्याकडून मला खरंच कधी वाटत नव्हतं एवढं हा तिथंपर्यंत पोहोचेल. खरंच आज माझी खूप मोठी माझ्या घरातली उणीव त्यांनी भरून काढली. माझ्या घराला अष्टदारिद्र्य होतं. माझे आईवडील खूप लोक याच्यात काम केले. अक्षरशः वडिलांनी ट्रॅक्टरवर काम केले. माझा मोठा भाऊची पॅन्ट मी घालायची, माझी पॅन्ट त्यानं घालायची. शिक्षणाला जात असताना त्याची पेन मी घ्यायची, माझी पेन मी त्यानं पेन वापरायची. एवढी परिस्थिती बिकट होती. आणि ह्या परिस्थितीतून आज त्यानं CA हे नाव ह्या घराला आणून दिलं. हे खूप आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. खरंच मी माझ्या भावाचे हे उपकार कधी असं माझ्याकडनं तर कंप्लीट म्हणजे त्याला मी शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. कारण मी त्याला बघितले जवळून, खूप जवळून. मी जेव्हा पुण्याला जायचं त्याच्या रूममध्ये राहायची, त्यानं तो वावरायचा इतरासोबत खूप. मला अक्षरशः घरून दिलेली भाकर त्यानं 3 दिवस 4 दिवस ठेवून तीच खात होता. खूप म्हणजे खूप शब्दात व्यक्त करत नाही. याचा संघर्ष खूप शब्दात न व्यक्त होणार आहे. आणि त्यानं दाखवलं नाही. सर्वात महत्त्वाचं की मी असं खाऊन जगलेलं हे पण दाखवलं नाही. आज तशी मुलं भेटणं आणि असा भाऊ भेटणं आता मुश्किल. कारण नाही, शब्द कमी पडतात त्याच्यासाठी.
आणि तो संघर्ष खूपच वेगळा होता. आज तो CA डिग्री प्राप्त केला, त्याला मी शब्दात व्यक्तच होऊ शकत नाही. असा हा आनंद आहे धेपे परिवारातील सगळ्या सदस्यांच्या चेहऱ्यावरती, जे तुम्ही हावभाव बघत आहात. एक क्षण येतो आणि आनंदातच पूर्ण घरबाळ अगदी न्हावून निघतं, आणि दुसरा क्षण हे येतो कधी काळी मागे आपण केलेल्या अपार कष्टाचं खरंच आज चीज झालं, आज सोनं झालं, म्हणून नकळत डोळ्यामध्ये अश्रू ओघळण्यापर्यंत येतोय. वडील माझ्यासोबत आहेत, आई माझ्यासोबत आहे, आणि त्यांचे सगळे नातेवाईक आहेत. भावाने तर त्याच्या शब्दात व्यक्त झालेला आहे की जो संघर्ष माझ्या भावाच्या वाट्याला आला तो इतरांच्या कोणाच्याही येऊ नये. खऱ्या अर्थानं आईच्या आणि वडिलांच्या कष्टाचं चीज ज्याप्रमाणे माझ्या भावानं केलं, अगदी तशाच प्रकारचा भाऊ सगळ्यांना मिळो, अशी त्यांच्या शब्दामध्ये ती प्रतिक्रिया होती. माझ्यासोबत त्याचे दुसरे भाऊ आहेत मंगेशचे.